अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झालेली आहे। भाजपकडून अमरावती ते शेगाव अशी 140 किलोमीटर सायकल वारी काढण्यात आली। या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळावं यासाठी ही सायकल वारी काढण्यात आली। भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखांकडून या सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या वतीने आम्ही या अटल यात्रेचं आयोजन केलेलं आहे। आणि याचबरोबर गजानन महाराजांकडे आम्ही साकडं घालणार आहे की नगर परिषदेमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्हाला भौगोलिक यश मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत व पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याहीपेक्षा जास्त यश मिळो हीच गजानन महाराजांच्या चरणी आम्ही साकडं घालणार आहोत। नाशिक महानगरपालिकेमधला महायुतीचा पेच आता सुटलेला आहे। दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि लवकरच नाशिक पालिकेसाठीची शिवसेना भाजप युतीची घोषणा देखील केली जाणार आहे। शिवसेनेनं भाजपकडे 45 जागांची मागणी केलेली होती, मात्र भाजपकडनं 25 ते 30 जागा सोडल्या जाऊ शकतात असा प्रस्ताव दिला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये बैठक संपन्न झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। मंत्रालयातल्या दालनामध्ये या दोन्ही नेत्यांची एक छोटेखानी बैठक पार पडली। दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचं समजतंय। नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढण्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। तर शिवसेनेचे 40 स्टार प्रचारक आता ठरलेले आहेत। शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। पालिकेसाठी हे स्टार प्रचारक प्रचार करतील। 40 जणांची ही यादी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ठाकरे बंधूंची एकीकडे युती होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला एक खूप मोठा धक्का बसलेला आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। सुमित खांबेकर ठाकरे सेनेवर नाराज होते असं समजतंय आणि याच नाराजीमधून त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। माझी नाराजी कोणावरच नाही, पक्षाने त्याचा निर्णय घेतला। मला स्वातंत्र्य होतं, मी कार्यकर्ता म्हणून माझा निर्णय घेतला पाहिजे होता। मी 25 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये संभाजीनगरची सत्ता आहे असे उद्धव साहेबांची शिवसेनेच्या विषयी माझी नाराजी आहे की आज बेसिक गोष्ट 8 दिवसांना जर माझ्या संभाजीनगरमधल्या लोकांना पाणी येतं, मग तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही काय काम केलं? तुमची कमिटमेंट काय होती की लोकांना तुम्ही पाणी देणार, लोकांच्या अपेक्षात काय असते, मग तुम्ही हे करू शकले नाही। आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये 17 वर्षापासून भांडतोय, मी ज्या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये भांडतोय, आज मी पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसायचं का? पण मला असं वाटतं की कुठेतरी संभाजीनगर वासियांची जर अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर माझा प्रवास इथे थांबवावा लागेल आणि मला पुढे जावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।